नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. थोडंसं गार्डनचा ओव्हरव्ह्यू दाखवला. आज मला पाणी द्यायचं आहे कारण झाडं आता उन्हामुळं ना लगेच अशी थोडीशी सुकल्यासारखी होतात. भरपूर असं पाणी आज द्यायचं आहे झाडांना मस्त. आणि सत्यजितनं भाजी आणली. काय काय भाजी आणले दाखवते मी. त्याला लिस्ट दिलेली भाजीची, पण लिस्ट सोडून पण अजून काही काही भाज्या आणल्यात दाखवते. चला. लसूण मी आणायला सांगितलेला, खरडा करायचा आहे मला आणि लसूण संपलेला, त्यामुळे 1/2 किलो लसूण आणला आहे. कांदे आणलेत 2 किलो. मी बटाटे सांगितले नव्हते, पण तरी पण बटाटे एवढे कशाला आणले काय माहिती, खात तर नाही बटाटा. आणि कारले आणलेत 1/2 किलो. कारले आवडतात त्याला. छान कोळी कोळी ककडी आणलेली आहे. मिरच्या आणलेल्या आहेत, अर्धा किलो असतील ह्या मिरच्या. तर एवढ्या मिरच्यांचं काय करायचं बाई, पोरांना सांगितलं की असंच असते. आणि हे पातीचे कांदे, भाजी करायचे, कांदा पात. इथं काय आणले, कोथिंबीर. भाजी एकच आणायला सांगितलेली कारण निवडायला भरपूर वेळ लागतो. आणि अजून ह्या पिशवीमध्ये काहीतरी आहे, बघूया काय आहे पिशवीमध्ये. त्याच्या आवडीच्या शेंगा. मी हे लिस्टमध्ये लिहिलं नव्हतं, म्हटलं बघूया मनाने आणतोय काय. तर आणलेत. अजून आहे काहीतरी आपल्याला नेहमी लागणारी टमॅटो. टमॅटो नसलं ना की भाजी सगळीच संपल्या असं वाटतं. त्यानंतर ही भेंडी. अजून काहीतरी आहे, वांगी मला पाहिजे होती, तर ही आहेत अर्धा किलो वांगी. आणि एवढा सगळा भाजी आणला आहे. चला, माझं काम आता आहे भाजी व्यवस्थित, ताजी भाजी आणल्यानंतर ना व्यवस्थित भाजी सगळी धुवून वगैरे आपल्याला निथळून पुसून फ्रीजमध्ये स्टोअर करायची असते. आता मी थोडंसं नाश्ता करणार आहे, वेळ झाला आहे आज फार. नाश्ता करणार आणि मग भाजी सगळी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. खरडा पण करायचा आहे मला. बघूया आता संध्याकाळच्या वेळेस मी शेअर करेन आज खरड्याची रेसिपी तुम्हाला. आणि काल ना मी घरगुती आपली भिशी सगळ्याजणी करतात तशी भिशी मी सुद्धा करते. तर ती भिशीचे तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. जर कोणी बघितला नसेल तर नक्की बघा आणि कमेंट करून सांगा. आता त्या भिशीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ना हीच साडी होती. पण कसं होते माहिती आहे का, मी व्हिडिओ असे करून ठेवलेला होता तो, आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. त्यामुळं आता म्हणाल तुम्ही की कालची साडी आज, असं नाही, तो मागच्या आठवड्यामध्ये मी व्हिडिओ केलेला. त्यामुळं ही साडी आज अशीच ओघाओघानं आलेली आहे. आणि आता बघूया स्वयंपाकामध्ये आज कोणती रेसिपी करणार आहे हे पण शेअर करणार आहे. आणि मी संध्याकाळी खरडा करणार आहे, म्हणजे दुपारनंतर बघूया खरडा करते. कारण आता मिरच्या पण स्वच्छ धुवून निवडून मला घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर लसूण वगैरे सोलायला पण वेळ लागणार आहे. त्यामुळं आत्ता काही करणार नाही आहे. स्टे ट्यून, कनेक्ट राहा. आणि बगीच्याचा मी थोडासा ओव्हरव्ह्यू. आता छान वाटते, म्हणजे ना व्यवस्थित छान नेटनेटका आपण स्वच्छता केली, चांगली व्यवस्थित झाडांची काळजी घेतली ना तर फेरफटका मारायला पण छान वाटतं. सकाळपासून मी बागेमध्ये 3 वेळा जाऊन आले. आणि ही मागची वॉल आहे ना, तर ह्या भिंतीवरती हे बघा असं स्टिकर, हे स्टिकर नाही, हे म्हणजे 2 बाजूला टेप असतं ना, तर ते गणपतीच्या वेळेस चिकटवलेलं आहे. आणि बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. हे बघा, तर हे काढताना ना सगळं असं हे बघा असं निघून येतंय, म्हणजे भिंतीचा कलर निघतोय. आता तर मग मला ह्या वॉलवरती ना मला थोडंसं असं ग्रीन ग्रास असं असतं ना ते शीट्स, तर त्या शीट्स लावायचे आहेत. कसं दिसेल हे मला जरा सांगा कमेंट करून. कारण ना कुठल्याही व्हिडिओची सुरुवात करताना माझी जास्ती करून इथूनच असते, आणि मग थोडंसं ते व्यवस्थित नाही वाटत मला. त्यासाठी मी पाठीमागं ग्रीन थीम ठेवायचं असं ठरवायला लागले. कारण आपले रोज व्हिडिओ असतात आणि रोज इंट्रो आणि एंड करायला मला या ठिकाणी उभा राहायला आवडतं. त्यामुळे म्हटलं चला आपण ह्या वॉलचा थोडासा मेकओव्हर करूया. आणि अजून बघूया मला काय शोभेचं एखादं तिथं लटकवायला भिंतीवरती काय आणता येते का ते बघणार आहे. किंवा ऑनलाईन वगैरे बघूया, आता काहीतरी सर्च करून बघते. तर त्या दृष्टीनं मला ही भिंत डेकोर करायची थोडीशी. आणि अजून या इथं पण ह्या वॉलला इथं पण उभारून माझा इंट्रो असतो, तर सगळं व्हाईट असं झालं आहे. त्यामुळे म्हटलं की चला इथंसुद्धा आपल्याला करता येते का थोडंसं एखादं डेकोरेटिव्ह पीस वगैरे काहीतरी असा वॉल पीस
बघायचं चाललं आहे माझं ऑनलाईन. केल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे काय काय करणार आहे ते. आणि आता स्वयंपाकाला लागते. स्वयंपाकामध्ये मी आज काही शेअर करणार नाही, कारण थोडंसं माझं ना फॅनचं वगैरे काम आहे हॉलमधलं, आणि घरातल्या काही मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत, तर ती लोकं पण येणार आहेत आणि त्यामुळे मला पटकनच आवरायचं आहे. परत म्हणजे ना मेंटेनन्स करणारी लोकं आली की मग त्यांच्याकडं पण लक्ष द्यायला लागतं. तर त्यासाठी चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, आणि आवडल्यास व्हिडिओ नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. एकाच वेळी मल्टीटास्किंग आपली कामं गृहिणींची चालू असतात, आणि बऱ्याच वेळा कसं होतं, मला बाहेर यावं लागतं सारखं, कारण कधी घंटा गाडी येते कचऱ्याची, तर म्हणजे थोडीशी लवकर वगैरे आली तरी यायला लागतं. मग थोडा वेळ वाट बघत थांबणं. आणि आता इथं मी बाहेर त्याच कारणासाठी आलेले आहे. आणि हे जास्वंदीचं झाड आहे, तर त्याच्यावरती मावा आलेला आहे पांढऱ्या कलरचा, आणि ही सुद्धा जास्वंदी आहे, पण ह्या जास्वंदीवरती काय आलेला नाही आहे. तर ना मला त्या जास्वंदीवरती काहीतरी घरगुती उपाय करायचा आहे, आणि तो घरगुती उपाय मी करतानासुद्धा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. मग थोडंसं माझा परत एकदा फेरफटका झाडांच्या बरोबर असा चालू असतो. काही फुलं लागलेली आहेत, कळ्या आहेत, कशाची पानं वाळलेली आहेत, काय हे मी सारखं चेक करत असते. आणि हे मनी प्लांट बघा, कुंडीमधून ना असा बाहेर खूप सगळी वेल बाहेर आलेली आहे, आणि पुन्हा एकदा ही पाईपवरती चढलेली आहे, आणि पानं खूप थोडीशी ना जास्त मोठी आहेत. आणि आता उन्हाळा आहे, त्यामुळं भरपूर सारखं पाणी घालणं वगैरे होतं, त्यामुळे वाढ पण खूप छान. उन्हाळ्यामध्ये सुद्धा ना झाडं खूप टवटवीत राहू शकतात जर आपण व्यवस्थित त्यांची निगा आणि काळजी घेत असू तर. आणि हे आहे मोगऱ्याचं झाड, तर याचं मला प्रॉपर असं कटिंग करायचं आहे, कारण त्याला अजून फार अशा कळ्या वगैरे आलेल्या नाही आहेत. हे बघा, किचन ओट्यावरती सगळा पसारा दिसतोय. तर ह्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आता ह्या जवळजवळ शिजलेल्याच आहेत, कलरवरून लक्षातच येते. बंद करते गॅस. इकडं दूध तापले, ह्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घातली मी शेंगामध्ये घालण्यासाठी. इथं काय काय घेतले बघा, कोथिंबीर, लसूण घेतला आहे भरपूर, एक मिरची घेतल्या, आणि आल्याचे तुकडे पण 2 असे घेतलेत. कढीसाठी इथं ना दही घेतले, त्यात थोडंसं पाणी टाकले, अजून थोडं पाणी टाकणार आहे. पीठ वगैरे अजून घालायचं आहे ह्यामध्ये. इथं ना अजून ब्रेकफास्ट रेसिपी तयार करायची आहे. कांदा भरपूर चिरला आहे, मिरची, कोथिंबीर घेतली आहे, आणि पोहे बनवायचे आहेत. आता कढीमध्ये जे जिन्नस घालायचे आहेत ते सगळे तर मी मिक्सरमध्ये घातलेत. त्यामध्येच मी इथं ना 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी ना डाळीचं पीठ घेतलं, आणि ते पण मिक्सरमध्ये घातलं. आणि हे सगळं एकदम मस्त असं फाईन फिरवून घेणार आहे मिक्सरला, जेणेकरून ना कढीमध्ये ते असं दाताखाली येत नाही, किंवा असं कढी पितानासुद्धा ते छान वाटतं, चांगलं वाटतं. तर बघा, या पद्धतीनं ना अजून थोडंसं मी पाणी घालून हे बनवलं आहे, आणि कढीच्या मिश्रणामध्ये घातलं. यामध्येच हिंग घातलं आहे. ह्यावेळी मला कढीला फोडणी नाही घालायची, कारण ना बिना फोडणीची कढी करायची आहे मला, त्यामुळं इथं मी सगळे जिन्नस घातलेत, हळद वगैरे घातले. आणि नंतर जेवायच्या वेळेस मी गरम गरम ही कढी हलवून घेणार. पूर्ण रेसिपी तर काय मी शेअर नाही करणार, कारण मोबाईलमध्ये थोडंसं ना माझ्या म्हणजे स्पेस कमी आहे, त्यामुळं जेवढ्या होतील तेवढ्या मी रेसिपी शूट केलेत, आणि तेवढंच मी आता ह्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हे नंतर मी जेवताना 12च्या दरम्यान कढी हलवून घेणार आहे. आता इथं कढई ठेवली. आता 9:30चं टायमिंग आहे, तुम्हाला मी सांगितलं आहे मगाशी पण व्हिडिओमध्ये. पोहे बनवायचे आहेत, तर सत्यजित आणि मी आमच्या दोघांसाठीच मी पोहे बनवणार आहे. तेल वगैरे टाकून घेतले, आणि नॉर्मली आपण जसं रेग्युलर पोहे करतो ना, तर त्या पद्धतीचंच. फक्त आमच्याकडं मी ना यामध्ये शेंगदाणे घालत नाही, कारण शेंगदाणे आवडत नाहीत पोह्यामध्ये, त्यामुळं फक्त शेंगदाणे पोह्यामध्ये आणि उपीटमध्ये घालत नाही. बाकी सगळ्या ज्या भाज्या वगैरे असतात तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरतो, हे सगळं असतं. तर भरपूर असा कांदा चिरून घेतला आहे, आणि पोह्याला फोडणी घालणार आहे, आणि मस्त असे यम्मीवाले पोहे आज नाश्त्यासाठी असणार आहेत. तर या तुम्ही पण पोहे खायला. कांदा भरपूर छान भाजून घ्यायचा. आणि पोहे करताना इथं एक टिप देते मी तुम्हाला,
पोहे छान मऊसूत असे होण्यासाठी ना, हा जो कांदा वगैरे परतून होईल, थोडासा कलर चेंज झाला की ह्यामध्ये म्हणजे ना पोह्याच्या फोडणीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी ना एक पळी जरी घातलं पाणी तरी पण चालतं. त्यामुळं काय होतं माहिती आहे, आपण ज्यावेळी पोहे घालतो आणि परततो तर तेव्हा पोहे एकदम असे चिवट होत नाहीत. किती जरी वेळ जरी आपण कढईमध्ये ठेवले ना तर चिवट प्रकार होत नाही पोह्याचा. अगदी मऊसूत आणि एकदम छान असे पोहे होतात. तर इथं माझं तेच चाललं आहे, आता फोडणी वगैरे करून होते आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालणार. हळद वगैरे मी साईड बाय पोह्यामध्येच हळद, मीठ, साखर सगळं टाकून घेते आणि एकसारखे हाताने करून घ्यायचे पोहे, जेणेकरून त्यामध्ये पोह्याचा लगदा वगैरे राहत नाही यासाठी. तर आता इथं सगळं हे भाजून झालंयच. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पोहेची रेसिपीसुद्धा कंप्लीट झाली नाही, त्यामुळं मला व्हिडिओ इथंच थांबवावा लागतो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.